नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अखेर पोलीस भरती आपली आली. पोलीस शिपाई भरतीसाठी जे आपल्याला GR लागणार होता मित्रांनो, तो GR आता फायनली आपल्याकडे पोहोचलेला आहे मित्रांनो. काय तर सविस्तरमध्ये आपण जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर नेहमीच सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. सन 2022 व 23 या वर्षातील 31/12/2023 अखेर शिपाई संवर्गातील सर्व पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधांतून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ह्या OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो की ऑनलाईन पद्धत आणि OMR पद्धतीने 2022 आणि 23 या वर्गातील 31/12/2023 पर्यंतची सर्व पदे ही भरली जाणार आहेत. तर याच्यामध्ये किती जागा असणार आहे, काय असणार आहे, सविस्तर त्यांनी दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो बघूया की सन 2022 आणि 23 या वर्षातील 31/12/2023 अखेर राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बघा, पोलीस शिपाई बॅट्समनची भरती खूप काही दिवसांपासून झाली नव्हती. आता बॅट्समन म्हणजे काय, ज्या लोकांची उंची थोडीफार कमी पडते किंवा इतर थोड्याफार काही त्रुटी असतात अशा लोकांसाठी काहीतरी सूट असते आणि ती सूट म्हणजे बॅट्समन. सो बॅट्समन, पोलीस शिपाई चालक बघा, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा एकूण 17,441 एवढी पदे ही भरली जाणार आहेत. मस्त भरती आहे मित्रांनो, खूप मोठी आहे. 17,441 पदांसाठी जे विद्यार्थी आपले वनरक्षकाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप मोठा चान्स. मी नेहमी म्हणत असतो विद्यार्थ्यांना की घाबरून जाऊ नका. एक आपल्याकडे चान्स गेला म्हणजे दुसरा चान्स आपल्याकडे असतो आणि तो दुसरा चान्स म्हणजे आपल्याला इथे आता जवळपास 17,441 एवढ्या वॅकन्सी आपल्याकडे आहेत. 17,441 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सूट देत आहे. म्हणजे जसं की आपण मगाशी म्हटलं की बॅट्समनसाठी खूप काही दिवसांनंतर ही भरती होते. ज्या लोकांमध्ये थोड्याफार काही त्रुटी असतात अशा लोकांसाठी ही भरती अत्यंत उपयुक्त असते. प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटनास्तरावर राबवण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने संबंधित घटक कार्यालयास म्हणजेच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर समकक्ष प्राधिकारी यांच्याबरोबर ही आपल्याला पाठवता लागणार आहे. आता पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं की सदर भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज सादर करण्याच्या उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृत छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे जसं की आता TCS वगैरे, TCS हे IBPS हे त्यांना ते देऊ शकता किंवा अजून दुसऱ्या कोणत्या एजन्सीला ते देऊ शकता. सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांच्या सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे. म्हणजे वेळोवेळी आपल्याला ज्या काही सूचना असतील त्या सूचना त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील. अधिकृत GR आलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपली जी काही ॲडव्हर्टाइजमेंट असणार ती ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल, काय येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यातनं जाणून घेणार आहे मित्रांनो. वेळोवेळी तुम्हाला याचा अपडेट नक्कीच मिळत असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा मित्रांनो. अपडेट तुम्हाला नेहमीच मिळत असतील. धन्यवाद.